मित्रांनो, इंडियन टायगर एजेस चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सायन्स फिक्शन हॉलिवूड मूवी इंटरस्टेलरचे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि मराठी प्रेक्षकांना आपल्या मायबोलीत विज्ञान कथा आणि सिनेमा ऐकवणारे सर्वात पहिले चॅनल आहोत. चला तर स्टोरीला सुरुवात करू. ह्या मूवीच्या मुख्य पात्राचे नाव कूपर आहे. सुरुवातीला तो नासामध्ये पायलट होता आणि सध्या तो मक्याची शेती करतो. त्याच्या मुलाचे नाव टॉम, मुलीचे नाव मर्फ आहे आणि त्याच्यासोबत त्याचे सासरे राहतात. त्याची मक्याची शेती जिथे आहे तिथे धुळीचे वादळे येतच असतात. त्याच्या घरामध्ये पुस्तकांच्या कपाटातील काही पुस्तकं अशीच अधूनमधून पडत असतात. ते पाहून त्याची मुलगी तिथे एखादं भूत आहे असे आपल्या पित्याला सांगते. त्यावर कूपर बोलतो, जर परत असं झालं तर त्याची रेकॉर्डिंग कर आणि निरीक्षण कर. एखादा धुळीचा वादळाने कूपरच्या घरात धूळ पसरते तेव्हा त्याच्या रूममध्ये जिथे पुस्तकं पडत असतात तिथे एक पॅटर्न तयार झालेला कूपरला दिसतो. खरं तर तो एक बायनरी कोड असतो. तेव्हा कूपरला समजतं की कुणीतरी त्याला या बायनरी कोड मार्फत मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, येथे स्ट्रिंग थेअरीची कॉन्सेप्ट दाखवली गेली आहे. म्हणजे ग्रॅव्हिटीचा वापर करून एका डायमेन्शनमधून दुसऱ्या डायमेन्शनमध्ये संदेश पोचवता येऊ शकतो. कूपर त्या बायनरी कोडला निरीक्षण केल्यानंतर त्याला समजते की खरं तर हे तर लोकेशन कोऑर्डिनेट्स आहेत. त्या कोऑर्डिनेट्सला डिकोड करून कूपर त्या लोकेशनला जातो. तेव्हा त्याला समजते की तिथे नासाचं एक सिक्रेट प्रोजेक्टवर काम चालू आहे. तिथे त्याची भेट त्याच्या जुन्या प्राध्यापकाशी होते, डॉक्टर ब्रँड. त्याच्याकडून कूपरला समजते की भविष्यात पृथ्वी ही मानवाच्या राहण्याजोगी राहणार नाही, कारण दिवसेंदिवस पृथ्वीच्या वातावरणात बदल होत आहे. झाडे, वनस्पती मरत आहेत. सध्या आपल्याकडेही तीच परिस्थिती चालू आहे. सरकार सांगते की झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रत्येकाने एक झाड तरी लावा. पण औद्योगिक विकासाच्या नावावर आणि रस्ते बांधकामीच्या प्रकल्पात हजारो झाडे तोडली जातात. आपण आपल्या मूवीकडे वळूयात. डॉक्टर ब्रँडकडून भविष्यातल्या संकटाची माहिती कूपरला समजल्यावर तो डॉक्टर ब्रँडला यावर पुढची योजना काय आहे असे विचारतो. त्यावर डॉक्टर ब्रँड बोलतात की कुठली तरी एखादी गुप्त उन्नत सभ्यता आपली मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोणी आहेत त्यांनी 48 वर्षापूर्वी शनी ग्रहाच्या जवळ एक वॉर्महोल बनवला होता. त्याचा उपयोग करून अगदी कमी वेळात दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाऊन पृथ्वीसारखे ग्रह आपण शोधू शकतो आणि तिथे माणसांना वसवू शकतो. मानवजाती अस्तित्व कायम टिकवून ठेवू शकतो. मित्रांनो, वॉर्महोल एक वेगळा व्हिडिओ आहे, तो आपल्या चॅनलवर आपण लवकरच प्रसारित करू. तर पुढे वळू. डॉक्टर ब्रँड सांगतात की नासाने आधीच 13 अंतराळवीरांना त्या वॉर्महोलमधून वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवले आहे. त्यांना एक बीकन दिलेले आहे ज्याच्या सिग्नलला नासा ट्रॅक करू शकते आणि त्यांना तो बीकन तेव्हा चालू करायचा आहे जेव्हा त्यांना पृथ्वीसारखा माणसांना राहण्यायोग्य ग्रह सापडेल. इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की नासा वॉर्महोलच्या पलीकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्यामुळे फक्त बीकनच आहे ज्याचे सिग्नलने कोणता ग्रह हॅबिटेबल आहे किंवा कोणता नाही हे नासाला कळेल. डॉक्टर ब्रँड सांगतात की त्यातील बऱ्याच बीकनचे सिग्नल बरेच दशकं नासाला मिळत होते, पण त्यापैकी आता फक्त 3च ॲक्टिव्ह राहिले आहेत, ज्याचे सिग्नल 3 अशा ग्रहांवरून येत आहेत जे ग्रॅगेंटुआ नावाच्या एका ब्लॅक होल जवळ आहे. त्यामुळे एका नव्या मिशनवर काम चालू आहे ज्याचं नाव आहे एन्ड्युरन्स, ज्याचं काम आहे त्या 3 ग्रहांवर जाणे जिथून या बीकनचे सिग्नल येत आहेत आणि त्या ग्रहांची पाहणी करणे. जर असा ग्रह एन्ड्युरन्सला मिळाला तर मानवाला वाचवण्यासाठी नासाजवळ 2 योजना आहेत. डॉक्टर ब्रँड बऱ्याच वर्षांपासून अशा एका इक्वेशनवर काम करत आहेत की जर ते सॉल्व्ह झाले तर मानव 5th डायमेन्शन फिजिक्स, स्पेशली ग्रॅव्हिटीचा वापर करून एका विशाल स्पेस स्टेशनवर पृथ्वीवासियांना स्पेसमध्ये शिफ्ट करू शकेल, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीवासी जिवंत वाचतील. प्लॅन बी, जर डॉक्टर ब्रँडला आपल्या
इक्वेशनला पूर्ण नाही करू शकले किंवा एन्ड्युरन्सला हॅबिटेबल प्लॅनेट शोधण्यासाठी जास्त वेळ लागला तर मानवजातीला अस्तित्वात ठेवण्यासाठी एन्ड्युरन्स आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात फर्टिलाइज एम्ब्रायो घेऊन जाणार आहेत. या एम्ब्रायोमध्ये जगातील वेगवेगळ्या भागातील लोकांचे DNA चा उपयोग केला गेला आहे. एन्ड्युरन्स ग्रुपला जर एखादा ग्रह भेटला जो हॅबिटेबल असेल तर एन्ड्युरन्स ग्रुपला त्या ग्रहावर जाऊन फर्स्ट जनरेशनच्या एम्ब्रायोला रेस करायचे आहे. त्यानंतर फर्स्ट जनरेशनवाले त्याच्या पुढच्या जनरेशनला रेस करणार आणि हे त्याच्या पुढच्या ही प्रोसेस अशीच चालू राहणार. त्यामुळे मानवांची संख्या त्या ग्रहावर वाढत जाईल. कूपर हा पूर्वी नासाचा पायलट होता, म्हणून डॉक्टर ब्रँड त्याला एन्ड्युरन्स मिशनची सूत्रे हाती घेण्याचे ऑफर करतात आणि कूपर तयारही होतो. पण त्यामुळे त्याची मुलगी मर्फ त्यावर खूप नाराज होते. पण शेवटी कूपर आपल्या मिशनवर निघून जातो आणि वॉर्महोलमधून प्रवास करून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये पोहोचतो, जिथे गार्गेंटुआ नामक एक प्रचंड मोठा ब्लॅक होल आहे आणि त्याच्याजवळ ते 3 ग्रह आहेत जिथून नासाला बीकनचा सिग्नल येत होता. मित्रांनो, इथे टाइम डायलेशन या कॉन्सेप्टचा उपयोग केला गेला आहे. म्हणजे एखादा ग्रह ब्लॅक होलच्या जवळ असेल आणि दुसरा ग्रह ब्लॅक होलपासून दूर आहे तर ब्लॅक होलच्या जवळ जो ग्रह आहे त्यावर टाइम स्लो होईल. म्हणजे ब्लॅक होल जवळील ग्रहावर जर काही तासांचा वेळ गेला तर त्या दुसऱ्या ग्रहावर जो ब्लॅक होलपासून दूर आहे त्यावर कित्येक वर्ष निघून गेले असतील. मूवीकडे वळूया. सर्वजण ठरवतात आपण जो ग्रह ब्लॅक होलच्या जवळ आहे त्या ग्रहावर जाऊ, पण त्या ग्रहावर घालवलेला 1 तास पृथ्वीच्या 7 वर्षांइतका आहे. कूपरला त्या ग्रहावर लवकर जाऊन यायचे आहे. एन्ड्युरन्सच्या लँडर यानाला घेऊन कूपर, डॉक्टर ब्रँडची मुलगी आणि डॉईल हे 3 जण त्या ग्रहावर उतरतात आणि आपल्या एका साथीदाराला मेन एन्ड्युरन्स यानावरच अंतरिक्षमध्ये ठेवतात. तिथे त्यांना समजते की त्या ग्रहावर पाणीच पाणी आहे, पण जीवनाचे चिन्ह नाही. त्याच दरम्यान एक महाभयंकर समुद्री लाट तिथे येते. त्यांचे 3 तास त्यामध्येच निघून जातात. त्यातच त्यांचा एक साथीदार डॉईल मारला जातो. जेव्हा ते परत एन्ड्युरन्स यानावर येतात तेव्हा त्यांचा जो मित्र यानातच थांबलेला होता त्याच्यासाठी 23 वर्ष निघून गेलेली असतात. कूपरला आपल्या मुलांचे व्हिडिओ मेसेजेस मिळतात तेव्हा त्याला समजते की त्याची मुले आता मोठी झालेली आहेत. त्या ग्रहावर मिळालेल्या फ्लाईट रेकॉर्डरवरून समजते की त्या ग्रहावर लँडिंग करताच नासाच्या ॲस्ट्रॉनॉटचा मृत्यू झाला होता, पण तेथून बीकन 3 मिनिटातच सिग्नल पाठवले होते. पण रिलेटिव्हिटीच्या नियमामुळे नासाला ते सिग्नल मिळतच राहिले होते आणि त्यांना वाटले की सिग्नल बऱ्याच वर्षांपासून येत आहेत. गेल्या 23 वर्षांपासून एन्ड्युरन्स यान आपले इंधन वापरत होते. त्यामुळे त्याच्याकडे आता उरलेल्या 2 ग्रहांपैकी कुठल्या तरी एकाच ग्रहावर जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि दोन्ही ग्रहांवरून येणाऱ्या बीकनच्या सिग्नल्सवरून समजते की नासाचा पाठवलेला ॲस्ट्रॉनॉट ॲडमन ज्या ग्रहावर आहे तो ग्रह माणसांच्या राहण्यासाठी खूप चांगला आहे. पण दुसऱ्या ग्रहावरून जिथून मॅन या ॲस्ट्रॉनॉटचा बीकनचा सिग्नल येत होता त्या ग्रहावर एन्ड्युरन्स टीम जाण्याचे ठरवते. या दरम्यान कूपरची मुलगी मोठी होऊन सायंटिस्ट झालेली आहे आणि डॉक्टर ब्रँडला असिस्ट करत आहे. डॉक्टर ब्रँडने त्यांच्या शेवटच्या क्षणी मर्फला सांगितलं की प्लॅनेट ए हा फक्त दिखावा होता. ते इक्वेशन त्यांनी आधीच सॉल्व्ह केले होते. त्यावरून असे समजले की माणसांना वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे आता प्लॅन बीच एक सक्सेस होऊ शकते. मर्फ आपली रेकॉर्डिंग कूपरला पाठवते. त्यात सर्व खरं ती सांगते आणि कूपरने आपल्याला इथे पृथ्वीवर मरण्यासाठी सोडून गेल्याबद्दल त्याला ब्लेमही करते. पण काहीतरी आशा मनामध्ये बाळगून ती डॉक्टर ब्रँडच्या इक्वेशनवर काम करू लागते. पण त्या इक्वेशनला पूर्ण करण्यासाठी तिला ग्रॅव्हिटेशनल सिंग्युलॅरिटीवर क्वांटम डेटाची गरज असते. मॅनचा ग्रह हा ब्लॅक होलच्या अगदी जवळ नाही आहे, तेव्हा तिथे जाण्या येण्याची कोणतीही घाई नाही आहे. जेव्हा ते मॅनच्या ग्रहावर पोचतात तेव्हा मॅन त्यांना डीप स्लीप अवस्थेमध्ये मिळतो.
ते त्याला एंडोरन्सवर घेऊन जातात. जाग आल्यानंतर तो बोलतो की ह्या ग्रहावर काही समस्या आहेत, पण हा ग्रह माणसांच्या राहण्यासाठी योग्य आहे. त्यानंतर सर्व ॲस्ट्रॉनॉट त्या ग्रहाची पाहणी करण्यासाठी जातात. इथे येऊन त्यांना समजते की हा ग्रह काही माणसांच्या राहण्यायोग्य नाही आहे. मॅनने चुकीचा डेटा पाठवून सर्वांची दिशाभूल केलेली आहे आणि मॅन कूपरला मारण्याचाही प्रयत्न करतो. एका क्रू मेंबरला तो मारूनही टाकतो. मॅन एंडोरन्सवर मॅन्युअल डॉकिंग करताना दुर्घटना होते. त्यात मॅन मारला जातो आणि एंडोरन्स यानालाही मोठी इजा होते. कूपर आणि डॉक्टर लेन बऱ्याच संघर्षातून आपल्या लँडरला एंडोरन्स यानाशी मॅन्युअली डॉक करण्यात यशस्वी होतात. पण आता एंडोरन्समध्ये एवढे इंधन नाही आहे की ज्याने ते ॲडमनच्या ग्रहावर जाऊ शकतील. त्या तिसऱ्या ग्रहावर जाणे यासाठीही आवश्यक आहे, कारण प्लॅन ए काही चालणार नाही ही बातमी आधीच समजली आहे. तसेच त्या ग्रहावरून आलेल्या डेटानुसार तो ग्रह मानवासाठी उपयुक्त आहे. इथे एंडोरन्समध्ये केस आणि टार्स नावाचे 2 इंटेलिजंट रोबोट आहेत. कूपर आणि डॉक्टर लेन ग्रॅव्हिटेशनल स्लिंगशॉटचा वापर करून ॲडमनच्या त्या ग्रहावर जाण्याचे ठरवतात. पण समस्या ही आहे की एंडोरन्स जेवढे ब्लॅक होलच्या जवळ जाईल तितका टाईम स्लो होईल. कूपरला आपल्या मुलांना जिवंत पाहायचं आहे, त्यामुळे कूपरला अजूनही वाटते की प्लॅन ए काम करेल. ब्लॅक होलच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल सिंग्युलॅरिटी म्हटले जाते. आजवर कोणीही त्या तिथे पोचलेला नाही आहे. तिथे काय आहे कोणाला माहीत नाही. कूपर आपल्या रॉबर्ट टार्सला सिंग्युलॅरिटीमध्ये सुरुवातीला पाठवतो की जेणेकरून तो हवा असलेला क्वांटम डेटा सुरुवातीला पाठवेल आणि प्लॅन ए सुद्धा यशस्वी होईल. पण टार्स सिंग्युलॅरिटीमध्ये गेल्यावर त्याचा सिग्नल मिळणे बंद होते. एंडोरन्स यान पण अतिभारामुळे ब्लॅक होलच्या प्रॉक्सिमिटीमध्ये असते. तो त्याचा भार कमी करण्यासाठी आपल्या यानाला एंडोरन्स यानापासून वेगळे करतो, कारण डॉक्टर लेन आणि रॉबर्ट केस त्या तिसऱ्या ग्रहावर जाऊन माणसांचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी यशस्वी व्हावेत. त्यानंतर एंडोरन्सपासून वेगळे झाल्यानंतर कूपर स्वतः ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणात वेगाने खेचला जाऊ लागतो. त्याला नजरेसमोर मृत्यू दिसतो, पण त्याऐवजी तो एका टेसरेट नावाच्या जागेत पोहोचतो. तिथे वेगवेगळ्या वेळेत घडलेल्या भूत भविष्याचे विविध भाग आहेत. तिथे त्याला तो रूमही दिसतो ज्यातून पुस्तकं आपोआप पडत असतात. ह्या जागेत वेळ ही एक फिजिकल डायमेन्शन आहे. तो आपल्या मुलीला भूतकाळाचा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो, पण नाही देता येत. तेव्हा त्याला समजते की ग्रॅव्हिटी ही एक अशी फोर्स आहे जी कोणत्याही डायमेन्शनमध्ये जाऊ शकते. त्याचा उपयोग करून आपल्या पोरीला मिशनला जाण्यापासून थांबवण्यासाठी मेसेज पाठवतो, ज्याला ती स्टे असं लिहून ठेवते. धुळीच्या वादळात घरामध्ये धूळ जमा होते तेव्हा कूपर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या धुळीचा पॅटर्न बनवून नासाच्या लोकेशनचे कोऑर्डिनेट्स पाठवतो. हेच ते मेसेज आहे जे सुरुवातीला कूपरने डिकोड केले होते. म्हणजे मर्फचं भूत हे कूपरचंच होतं. तेव्हा त्याला त्याच्या रॉबर्ट टार्सचं मेसेज मिळतं, ज्याला कूपरने सुरुवातीला पुढे पाठवले होते क्वांटम डेटा कलेक्ट करण्यासाठी. कूपर त्याला क्वांटम डेटा स्वतःला पाठवण्यासाठी सांगतो. कूपर त्या डेटाला मोर्स कोडच्या फॉर्मॅटमध्ये एका घडीमध्ये ट्रान्सफर करतो, जी घडी त्याने आपल्या मुलीला गिफ्ट दिली होती. जेव्हा मर्फ त्या पॅटर्नला पाहते तेव्हा तिला समजते हा मोर्स कोड आहे, जो तिच्या पित्याने पाठवलेला आहे. ती त्याला डिकोड करून क्वांटम डेटा समजते आणि डॉक्टर ब्रँडचे अपूर्ण इक्वेशन पूर्ण होतं, ज्याचा उपयोग करून ती माणसं ग्रॅव्हिटीचा उपयोग करून पृथ्वीवरील माणसांना एका विशाल स्पेस स्टेशनवर शिफ्ट करून घेतात आणि टेसरेट आपोआप गायब होतो. तिथून बाहेर आल्यानंतर दुसरे ॲस्ट्रोनॉट्स कूपरला शोधून काढतात. जेव्हा कूपर डोळे उघडतो तेव्हा तो स्वतःला एका विशाल स्पेस स्टेशनवर पाहतो. त्याला दिसतं की माणसांनी त्या स्पेस स्टेशनवर स्वतःला पूर्णपणे अनुकूल करून घेतले आहे. त्यामुळे बरेच लोक कोणत्याही त्रासाशिवाय तिथे राहत आहेत. त्या स्पेस स्टेशनचं नाव कूपर स्टेशन असं ठेवलेलं आहे, जे त्याच्या मुलीच्या नावावर आहे. आता जेव्हा तो आपल्या मुलीला भेटण्यासाठी जातो तेव्हा पाहतो की त्याची मुलगी आता बरीच म्हातारी झालेली आहे. ती आपल्या पित्याला सांगते आता तिची स्वतःची फॅमिली आहे.
कूपर तिथून एक यान घेऊन त्या ग्रहासाठी निघतो, जिथे त्याने डॉक्टर लेनला त्या तिसऱ्या ग्रहावर ॲडमनच्या ग्रहावर पाठवले होते. पुढे असं दाखवलं जातं की डॉक्टर लेन त्या ग्रहावर सुखरूप लँड झाली आणि सुरक्षित आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपल्यासाठी विज्ञान कथा आणि मराठीत सांगण्याचे कार्य नित्य नियमाने होत राहील. प्लीज कमेंट करून आपले मनोगत कळवा.